नमस्कार, मी माधव सावरगावे जालना शहरामध्ये तुमचं स्वागत करतोय। आज माझ्यासोबत आहेत जालनेकर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि नेते, सोबतच आपली भूमिका मांडणारे, या जिल्ह्याबद्दल बोलणारे नागरिकही आपल्या सोबत आहेत। आता बघा, जालना म्हणलं की अनेक वर्षांपासून मी असं ऐकतोय की सोने का पालना। आता हा सोने का पालना हा शब्द कानी ऐकल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल, असं काय नेमकं जालन्यामध्ये? हा, तर इथं असं आहे की इथं स्टील इंडस्ट्री मोठी आहे, ज्या इंडस्ट्रीनं देशभरामध्ये नाव कमावलेलं आहे आणि इथून मोठमोठे उद्योग इथं स्थापन झाले ते स्टील इंडस्ट्रीमधले। सोबतच सीड इंडस्ट्री, जी केवळ देशात नाही तर जगभरात नावलौकिक मिळवलेली आहे। या दोन गोष्टी आहेत। सोबतच गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये, जसं छत्रपती संभाजीनगर हे शहर जवळ आहे, ही ट्विन सिटी मानली जाते, त्यानुसार इथं हळूहळू बदल व्हायला लागलेले। पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता, तो अजूनही आहे, काही अंशी सोडवला गेलेला आहे। इतकंच नाही तर ही नगरपालिका होती, आता ती महानगरपालिका झालेली आहे। इथल्या शहरातले रस्ते अजूनही बकालच आहेत, बऱ्यापैकी काही रस्ते, मोठे रस्ते जे केंद्र स्तरावरचे आहेत ते झालेत असं सांगितलं जाते। या सगळ्या गोष्टी आहेत आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 वेळा, कल्पना करा बघा, 5 वेळा 25 वर्ष सलग खासदार असले रावसाहेब दानवे हे देशाच्या रेल्वे राज्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत। आणि त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीच्या काळामध्ये नेमकं जालना जिल्ह्याचा बदल कसा झाला किंवा इथं काही बदललंय का? जे काही 25 वर्षापूर्वी होतं, म्हणजे संभाजीनगरमधून जालना वेगळा झाल्यानंतर, जालना जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर त्यावेळेसची स्थिती काय होती आणि आता काय झाले, या सगळ्यांचा उहापोह सुरू करायचा आहे। पण आता सुरुवातीला मी जातोय भाजपच्या नेत्यांकडे, कारण त्यांना विचारणार आहोत की 25 वर्षाचा इतिहास आपण बाजूला ठेवू, 5 वर्षामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे खासदार आणि मंत्री म्हणून या जिल्ह्याच्या बदलाला कसा हातभार लावलाय, काय काय इथं बदल झाले आहेत। सर्वप्रथम आवाज महाराष्ट्राचा मी आपलं मनपूर्वक अभिनंदन जालना शहरामध्ये करतो। आणि गेल्या 5 वर्षाचा तुम्ही या लोकसभेचे उमेदवार आणि खासदार रावसाहेब पाटील दानवे आहे, त्यांचा विकासाचा आराखडा तुम्ही विचारला। माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे रेल्वे मंत्री झाल्याच्या नंतर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जो काही दानवे साहेबांवर विश्वास टाकला आणि रेल्वेच्या अनुषंगाने जो काही आमूलाग्र असा बदल आपल्या देशाच्या नकाशावर जालन्याचं नाव आणलेलं आहे। जालना शहरासाठी अतिशय सुसज्ज असं रेल्वे स्टेशन जे 200 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे, त्याच्या निविदा झाल्या, त्याचं काम सुद्धा सुरुवात झालेली आहे। जालना शहरामध्ये पीट लाईनचं काम झालं 100 कोटी रुपये खर्च करून। जालना शहरासाठी मनमाड ते संभाजीनगर आणि जालनापर्यंत इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालं, 1000 कोटी रुपये माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे यांनी खर्च केला आणि त्या ठिकाणी डबलिंगचं काम झालं, इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालं। अर्थातच वंदे भारत सारख्या रेल्वे जालना शहरामधून धावायला लागल्या, जालन्याचं नाव या देशाच्या नकाशावर या ठिकाणी आलेलं आहे। शेतकऱ्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर जलयुक्त शिवार सारखी अत्यंत महत्वाची, संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली, देशानं पाहिली ती योजना जलयुक्त शिवार, पाणी अडवा पाणी जिरवा, निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा या ठिकाणी झालेला आहे। सर्वात महत्वाचा विषय जालना शहराचा पाण्याचा प्रश्न होता आणि हा पाण्याचा प्रश्न 2 टप्प्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे यांनी केलेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये 130 कोटी रुपये खर्च करून जायकवाडीचं पाणी जालना शहरासाठी आणलं। काही तांत्रिक उणिवा त्या ठिकाणी राहिल्या होत्या, जलशुद्धीकरण केंद्र हे अपुरं पडायला लागलं होतं, म्हणून मागच्या महिन्यामध्ये पुन्हा 72 कोटी रुपये मंजूर केले। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये 72 कोटी रुपयाचा निधी आणून घाणेवाडीचं पाणी जालना शहरामध्ये नवीन पाईपलाईन टाकून नवीन फिल्टर बेडचं अस्तित्वात आणून या ठिकाणी कामाची सुरुवात झालेली आहे। म्हणून पाण्याचा प्रश्न मिटला, इलेक्ट्रिफिकेशनचा प्रश्न मिटला रेल्वेचा। त्यानंतर जालना शहर हे बदल रहा है, जालना बदल रहा है असं लोक सांगतात। 10 वर्षापूर्वी जर कोणी जालना शहरामध्ये माणूस आला असेल त्याला आज जालना शहर ओळखत नाही। छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की जालना शहरामध्ये झाडं नव्हते पूर्वी, जे ऑक्सिजन माणसांना, व्यक्तींना त्या ठिकाणी मिळतो, अनेक झाडं जालना शहरामध्ये लावले, संपूर्ण जालना शहर एक तट्टामय त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून जालना शहरामध्ये झाडं लावली। जालना शहरामध्ये सुमारे 130 कोटी रुपयाची सिमेंटची रस्त्याची कामं या ठिकाणी झाली। मोतेबागेसारख्या ठिकाणी विरंगुळा म्हणून रिटायर झालेले लोक जाऊन बसतात, आपल्या नातवाला खेळवण्यासाठी त्या ठिकाणी एक आज नामदार रावसाहेब पाटील रेल्वे मंत्री, मग एक प्रतिकात्मक त्या ठिकाणी इंजिन त्या ठिकाणी बसवलं मोतीबागेमध्ये।
आपल्या देशाचा ध्वज 150 फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज त्या ठिकाणी मोतीबागेमध्ये उभारलेला आहे. असे विकासाची कामं, अनेक विकासाची कामं जालना शहरामध्ये आणि लोकसभा मतदारसंघासाठी केली. सुमारे 6,000 कोटी रुपयाची लोकसभा मतदारसंघामध्ये सिमेंटच्या रस्त्याची कामं या ठिकाणी केलेली आहे. आणि रेल्वे मंत्री झाल्यामुळे एवढ्या 2-3 टप्पे फक्त एकच मुद्दा, आम्ही लहान होतो, आयटी पार्कचं काम या ठिकाणी झालं, आयसीटी कॉलेज जालना शहरामध्ये आणलं. परंतु लहान असल्यापासून आम्ही ऐकतो की जालना ते खामगाव रेल्वे सुरू होणार आहे, जालना ते जळगाव रेल्वेचा डीपीआर तयार झाला आणि नवीन मार्गिका जालना ते जळगाव ही सुद्धा सुरू होणार आहे. आणि जालना ते खामगाव या रेल्वेच्या मार्गासाठी, नवीन मार्गासाठी 2493 कोटी रुपये राज्य शासनाचा हिस्सा सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले. रेल्वे आली, रस्ता आला, पाणी आलं आणि इथल्या लोकांना सुखी व्हावं यासाठी झाडे पण आले, असं भाजपच्या वतीनं दावा करण्यात आलेला आहे. ऐकलं काय मग? हे जे बोललेत, 25 वर्षापासून खासदार रावसाहेब पाटील दानवे ह्या मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या 10 वर्षापासून राज्यात त्यांची सत्ता आहे, देशात त्यांची सत्ता आहे. त्यांनी सांगितलं की दानवे साहेबांनी एवढ्या कोटीचे रस्ते आणले, 6,000 कोटीचे, रेल पिट लाईन आणली, IT काय ते त्यांना सांगता बी नाही ते आणलं. हे जे सगळं आणलं हे फक्त विकासासाठी नाही आणलं. हे दानवे साहेबांनी त्यांच्या घरातल्या त्यांचे भाऊ, त्यांचे जावाई, त्यांच्या नातवंडापर्यंत फक्त गुत्तेदारीसाठी आणलं. आणि 30% फक्त यांनी यांच्या घरात घेतलं. कुठलाही विकास नाही. यांनी पाणी सांगितलं, पाण्याची योजना ही भास्कर आंबेकर नगर अध्यक्ष असताना, कैलास गोरंट्याल नगर अध्यक्ष असताना, कैलास गोरंट्याल आमदार असताना, काँग्रेसचे एक मिनिट हे आमदार असताना ह्या योजना मंजूर झालेल्या आहेत. झाडं लावायला सांगितले, ह्या झाडात सुद्धा यांनी पैसे खाल्लेत. म्हणजे इथं सगळ्यात मोठी अन्नधान्य योजना केंद्राची, ह्या योजना सुद्धा यांच्या घरात यांनी स्वतः गुत्तेदाऱ्या घेतल्यात. हे नाही, मजुराचं अन्न सुद्धा त्या सुद्धा गुत्तेदाऱ्या यांनी यांच्या घरात घेतल्यात. म्हणून कुठलीही विकासासाठी यांनी ही योजना ह्या जिल्ह्यात आणलेली नाही. ह्या योजना फक्त स्वतःच्या घरात गुत्तेदारी करण्यासाठी आणि पर्सेंटेज खाण्यासाठी ह्या योजना यांनी आणल्यात. तुम्ही पहा त्यांचा विकास, ह्या जिल्ह्याचा विकास आणि त्यांचा विकास. दुसरी गोष्ट, हा जिल्हाच काँग्रेसने बनवला आहे. कुठलंही काम त्यांनी विकासासाठी केलं नाही. आणि भाजपचं एकच काम आहे, तोडफोड. आज देशात यांनी जे चालवले 10 वर्षात, फक्त ध्रुवीकरण करायचं. आतापर्यंत मुस्लिमांच्या नावावर केलं, धर्माच्या नावावर केलं. आता राज्यात तर फडणवीसांनी हे आमचे बांधव मराठा आणि ओबीसीत एवढं मोठ्या वाईट प्रकारचं विष कालवलं 50 वर्षापासून. बघा, भाजपने दावा केल्यानंतर तो विकास कसा आहे हे काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येत आहे. या दोघांची भूमिका मतदारांच्या समोर जाणार आहे. पण सर्वसामान्य जालन्यातले मतदार काय म्हणतात हे सुद्धा जाणून घेऊयात. दोघांचंही ऐकलंय, कोण सही आहे कोण गलत आहे, तुम्ही आता त्याची उत्तरं देणार आहेत किंवा ते लोकांच्या समोर आणणार आहेत. सर्वप्रथम मला एक सांगावंसं वाटेल की आता आबांनी बोलले की या जालना जिल्ह्यामध्ये पाण्याची सुविधा आणली, 6,000 कोटीचा निधी आणला. पण तुम्ही आजची जर परिस्थिती बघितली, 2 दिवसापूर्वी जालन्याच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या होत्या की या जालना महानगरपालिकेला फक्त 30 लाख रुपये काहीतरी अमाऊंट फक्त लाईट बिल न भरल्यामुळे 8 दिवस पाणी आलं नाही. आणि या ठिकाणी ते पाईपलाईन फुटल्यामुळे सुद्धा त्यांना पाईपलाईन दुरुस्त करायला त्यांना 4-4 दिवस लागतात साधा. कारण यांच्याकडे 5,000 रुपयाचा चेक बाउन्स होणारी जगातली, माझ्या माहितीप्रमाणे फक्त 5,000 रुपयाचा चेक बाउन्स होणारी जगातली ही पहिली महानगरपालिका असेल की जी 5,000 रुपये पण एखाद्या व्यक्तीला देऊ शकत नाही. म्हणजे विकासाच्या गप्पा ज्या मारतात ना, या सगळ्या बोगस आणि सगळ्या खोट्या आहेत. यांचा विकास सध्या जुमला आहेत, यांचा सगळ्या धोतांड आहेत. म्हणजे यांचं विकासावरती अजिबात तथ्य नाही. हे सगळं हवेत गोळीबार केल्यासारखं आहेत. त्यामुळे यांच्यावर आता विश्वास कोणाचाही राहिलेला नाही. आणि खास करून भाजप सरकारने जे सांगितलेलं आहे की आम्ही येथील जनतेसाठी खूप काही केलेलं आहे, पण आज तुम्ही जर बघितलं गावातील कुठल्याही जात धर्म, शेतकरी, युवा, कुठलाही व्यक्ती घ्या, आज यांच्यावरती कोणीही खुश नाही आहेत. सर्व लोकांच्यावरती प्रचंड नाराज आहेत. फक्त यांना एकच आत्मविश्वास असेल, कदाचित ईव्हीएम बद्दल यांचा विश्वास, आत्मविश्वास जास्त असेल, म्हणूनच हे आपकी बार 400 पार एवढंच बोलतायत. बरं, एक प्रश्न विचारतो की 10 वर्षामध्ये काहीतरी बदल झालाय का जालना म्हणून, तुम्हाला असं वाटतं का?
तो बदल तर प्रत्येक 10 वर्षामध्ये जालन्यामध्ये काही ना काही होत आलेलाच आहे. तो नैसर्गिक घटनाच असतेच. तुम्ही मागच्या 1990 पासून 2010 पर्यंत बदल झालेला आहेत ना जालन्यामध्ये, 10 पासून 14 पर्यंत झालेला आहेत. आज मला एक सांगावं वाटतं की या जिल्ह्याचे खासदार हे रेल्वेचे राज्यमंत्री आहेत, परंतु या जिल्ह्यातून जाण्यासाठी आज तुम्ही स्वतः चेक करा, या जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला रेल्वेचं तिकीट जर बुक करायचं असेल तुम्हाला 15 दिवस अगोदर वेटिंग असते. संध्याकाळची एक रेल्वे ते सुरू करू शकले नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे जालन्याकरांचं. कारण या जिल्ह्याचं, या देशाचं रेल्वे राज्यमंत्रीपद आमच्या जिल्ह्याला आहेत, पण एक नाईटसाठी इथून एक मुंबईला एक ट्रेन सुद्धा सुरू झालेली नाही आहेत. आणि जे हे बोलतात की आम्ही वंदे भारत सुरू केली, वंदे भारत आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या गाड्यामध्ये फक्त 15-20 मिनिटाचा त्यांचा वेळ आहे. ती सुपरफास्ट गाडी अजिबात नाही आहे. जालनेकरांना फायदेशीर नाही असं म्हणणं आहे. इथं वंचितचे नेते पण आहेत. आता मला सांगा की हे सगळे दावे बघितलेत, लोकांचं म्हणणं आहे, अशा स्थितीमध्ये खरंच जालना शहरामध्ये तुम्हाला राहावंसं वाटतं का? किंवा जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा इथल्या तरुणांसाठी काही इथं झालंय का? हे बघा, आतापर्यंत 25 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, परंतु तरुणांच्या हाताला जे काम पाहिजे होतं, त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ती बिलकुल तरुणांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील हे लोक गांभीर्यानं घेत नाहीत. आणि त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जो विकास पाहिजे होता, ग्रामीण भागातले रस्ते, जे गोरगरिबांसाठी जे वेगवेगळ्या योजना आणायच्या होत्या, या जालन्यामध्ये 25 वर्षापासून जे खासदार आहेत त्यांच्याकडून जी अपेक्षा होती बिलकुल त्यांच्याकडून ती पूर्ण झालेली नाही. कारण की ग्रामीण भागात आपण जालना जिल्ह्यामध्ये आपण जाऊन बघा, आपण प्रत्येक रस्त्याच्या पूर्ण दुरावस्था आहे. आपण इकडं पीर सर्कल, नंदापूर, इकडे तिकडे जाऊन पाहाल तर बिलकुल रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हे बिलकुल आपल्याला माहीत होणार नाही. आणि 5 वर्षामध्ये जे खासदार या जिल्ह्यातून निवडून गेलेत, एक वेळेस सुद्धा ते या आमच्या ग्रामीण भागाकडे त्यांनी येऊन बघितलेलं नाही. त्यामुळे हा जालना जिल्हा बदल मागतोय आणि निश्चितच या ठिकाणी वंचित बहुजन. बरं, मला एक सांगा की काय बदलायला हवं होतं? या जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून सन्माननीय रासोरजी काय करायला हवं होतं? या मतदारसंघामध्ये शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यासाठी या सरकारने काम करायला पाहिजे होतं, परंतु माननीय दानवे साहेबांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आजही विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, रोज शेतकरी आत्महत्या करतो. ग्रामीण भागात रस्ते नाही, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहे. रोजगार, बेरोजगारी आहे. आणि पीएम किसान योजनेचे 2019 पासून अजून नवीन खातेदाराला पीएम किसान योजनेचा हप्ता नाहीये. 16 रुपये 66 पैसे रुपयांनी हे देशाचं शेतकऱ्यांचं भलं करणार आहे का हे सरकार? हे फक्त जातीवाद करून, पोलरायझेशन करून हे सत्ता भोगण्याचं काम हे आजपर्यंत या सरकारने केलेलं आहे. आज आपण जे विचारलं की 5 वेळेस खासदार झाले, ज्यांच्या मागं उद्धव साहेबांची ताकद आहे, असाच माणूस 5 वेळेस खासदार झालाय. ह्यावेळेस तुम्हाला गॅरंटीने सांगतो की उद्धव साहेब ज्याच्या पाठीशी आहेत तेच खासदार होतील, अन्यथा या ठिकाणी खासदार होणार नाही. माझा एक प्रश्न असा आहे की इतके मोठे दावे भाजपकडून केले जात आहेत, मग जालन्याची ओळख किंवा जालन्याचा चेहरा म्हणू आपण, सगळं शहरात सगळे आणि ग्रामीण भागातला सगळा चेहरा मोहरा बदलायला हवा होता, बदलला नाही का? नाही, मुळामध्ये चेहरा मोहरा तर बदललाच नाही, पण आज जे काही मोठाले प्रश्न आहेत की युवकांच्या हाताला काम नाहीये, जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याही मोडकळीस आलेल्या आहेत. युवकांच्या हाताला 2 करोड काम देणारे जे गॅरंटी घेतलेली होती, अशा सरकारनं फक्त जुमला सरकार आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई. आता इथं सांगितलं साहेबांनी की पाणी येतो 15 दिवसाला, 8 दिवसाला पाणी येतं. आणि ह्या जर जिल्ह्याची तुम्ही 15% कपात, 8% कपात असं बाहेरच्या बातम्या आम्ही आपल्याच चॅनलमध्ये पाहतो, पण जालन्याचे जे पाणी कटतंय की 15 दिवसाला, 20 दिवसाला, 50 दिवसाला जे काही पाणी कटत आहे, हे नगर परिषद कुणाची असू द्या, पण पाहणारे जे काही लोक आहेत, हे जे आहेत वरून जे देणार आहेत, अहो साधं एखादं काम असेल तर त्यांच्याशिवाय पान हलत नाही, अशी आजची परिस्थिती या सरकारची झालेली आहे. रायपोडची परिस्थिती काय ही तर कोणालाच माहिती नाहीये. त्यांना नुसते गेले आणि खाली जागेवर काल परवा उद्घाटन करून आले. त्याचं नेमकं कुठपर्यंत झालेलं आहे, कधी होणार आहे, कधी कार्यान्वित होणार आहे हे तर अजून कोणालाच माहिती नाहीये. ते केंद्रात जसे जुमला मारू लागले तसं इथं स्थानिक पातळीवर सुद्धा ते जुमलेच मारू लागलेले. आणि बऱ्याच ठिकाणी असं ऐकण्यावर येऊ लागलं की जिथं त्यांना योग्य जमिनी भेटत नाही, योग्य टक्केवारी भेटत नाही, तिथला विकास कामच पुढे चालत नाही. त्यामुळे बरेचसे कामं इथं मतदारसंघामध्ये अडकलेले आपल्याला बघायला मिळतात.
ड्रायपोर्टच्या संदर्भात तर झालं, पण जळगाव जालना रेल्वे होणार होती, खामगाव जालना रेल्वे होणार होती. अर्थसंकल्पामध्ये त्याच्यात काहीच तरतूद केलेली नाहीये. नुसतं इकडं होर्डिंग लागू लागले एका मागे एक की रेल्वे आली. आमच्याकडं स्क्रॅपमध्ये गेलेल्या, भांगारमध्ये गेलेल्या रेल्वे पंचायत समितीमध्ये आणून ठेवण्यात आल्या, पण चांगली रेल्वे अजून आम्हाला काही बघायला मिळाली नाही आणि मला नाही वाटत यांच्या नेतृत्वात कधी आम्हाला बघायला भेटेल म्हणून. साहेब, रेशीम बागेच्या बाबतीमध्ये आपण बोलल्या. रेशीम उद्योग हा आदरणीय अर्जुन खोतकर साहेबांनी इथे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाचे बाजारपेठ म्हणून इथं जालना रेशीम उद्योग म्हणून उभारलेला आहे. आणि हे बाजारपेठ उभारलं ज्यावेळेस आत्ताच काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं की इथं पाणी ज्यावेळेस आलं, पाणी आणणं त्यांनी आज कबूल केलं की शिवसेनेच्या काळामध्ये आणि भाजपच्या काळामध्ये आले. त्यावेळेस आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर मंत्री होते आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. हे आज त्यांनी मान्य केलं. ज्यांना उगाच जलसम्राट म्हणतात त्यांनी आज सांगून दिलं की जे काही आहे ते खऱ्या मुद्द्याने आज तुम्ही सांगितलं. आणि मागच्या पंचवार्षिकला खऱ्या अर्थाने या लोकसभेची धुरा जर कोणी सांभाळली असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर यांनी सांभाळली. कारण आम्ही पाहिलं की आदरणीय या जालन्याचे खासदार आदरणीय रावसाहेब दानवे पाटील हे यांना सनस्ट्रोक झाला होता, ते आजारी पडले होते. आणि पूर्ण प्रचाराची धुरा जर खऱ्या अर्थाने कोणी जर सांभाळली असेल ते आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर यांनी सांभाळलेला आहे. आणि त्यांना हे 2019चं श्रेय जर कोणाला जात असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर यांना जात आहे. आणि आता देखील येणाऱ्या लोकसभेमध्ये आदरणीय अर्जुन खोतकर जो डिसिजन घेतील, जो निर्णय घेतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब आम्हाला सांगतील, आम्ही ते आदेश अंतिम प्रमाणे मानून आम्ही पुढचं काम करू. अजून आदेश आला नाही का? येईल ना. आता तर सुरुवात झाली. आता तर कुठेतरी का महायुतीचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे हे उमेदवार फिक्स झालेले आहेत. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर आम्हाला सांगतील. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही आदेशाचं पालन करणारे सैनिक आहोत. आणि आदेश ज्यावेळेस आम्हाला निघतो त्यावेळेस आम्ही आदेशाचं पालन करणारे सैनिक आहेत. आणि सैनिक जेव्हा काम करतो, आम्ही साहेब ज्यावेळेस सैनिक काम करतो त्यावेळेस 25 वर्षाचा इतिहास आहे. आता कळालं की त्यांना अजून वरून आदेश आला नाही. बरं, जाऊ द्या ताई. हा, बरं, काय केलं? कॉलेजमधून एक बॅच बाहेर पडली, त्याच्यानंतर अतिशय चांगले दर्जेदार रस्ते करण्याचं काम केलं. राजूरचा विकास, पर्यटनमध्ये राजूर असेल, सोमठाणा देवीचा विकास असेल, अतिशय चांगला विकास काम दादाच्या हातून झालेलं आहे. आणि खरंच आम्हाला अभिमान आहे. मग ते मोदीजींच्या आणि दादाच्या माध्यमातून जालना खरंच आज खूप चांगला सुधारतो आहे. आणि जी म्हण आहे जालना सोने का पालना, खऱ्या अर्थाने आज ती सिद्ध होताना दिसते आहे. सीड पार्क पण बऱ्यापैकी झालेला आहे. हे बघा, लॉजिस्टिक पार्क हे ड्रायपोर्टचं उद्घाटन झालं 2 वर्षापूर्वी. त्याचं कन्व्हर्शन आता लॉजिस्टिक पार्क मध्ये झालं. या जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मालाची विक्री चांगल्या पद्धतीनं भाव मिळावा म्हणून जालन्यासारख्या ठिकाणी 1 विंडो कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. जालन्यामध्ये आणल्याच्या नंतर एका खिडकीमध्ये आपले कागदपत्र दिले तर ते डायरेक्ट मुंबईला जाणार आणि मुंबईवरनं इतर देशामध्ये माल जाण्यासाठी सोपवणार. म्हणून लॉजिस्टिक पार्कचं त्या ठिकाणी निर्मिती आता झालेली आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी ड्रायपोर्ट झाला होता, त्याचं कन्व्हर्शन आता लॉजिस्टिक पार्क मध्ये झालं. आणि कॉन्कार कंपनीला ते चालवायला अतिशय चांगले या देशामध्ये माननीय आमदार गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं. आणि कॉन्कार कंपनी जी की रेल्वेची कंपनी आहे, या कंपनीला कॉन्कार कंपनीला ते लॉजिस्टिक पार्क चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि ती कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी चालवणार. आपण MIDC डेव्हलपमेंट करत सेकंड MIDC दिली होती, त्यात उद्योग काही आला नाही आणि त्या MIDC बऱ्याच काही गोष्टी की अजून त्या पुढे गेल्याच नाही. हे बघा, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते आम्ही सुद्धा ऐकलं की त्यांनी सांगितलं की जालना लोकसभा मतदारसंघाचा विकासच झाला नाही. जर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नसता तर माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे यांना जनतेनं 5 वेळेला एवढ्या लाखोच्या मतानं त्या ठिकाणी निवडून दिला असतं का मला सांगा. आणि जे काही औद्योगिक क्षेत्रामधला विषय तुम्ही आता काढला की या फेज 1, फेज 2 आणि फेज 3 मध्ये सध्या औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकली. एकही इंचभर जागा तुम्हाला त्या MIDC मध्ये शिल्लक राहिलेली नाही. आणि म्हणून जालनेकर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील लोक मागणी करतात की 4थ्या फेजची निर्मिती या ठिकाणी करावी. बघा, पार्क झाले, लॉजिस्टिक पार्क झाले, MIDC डेव्हलप झाली, पण इथल्या कुणाला माहित नसेल इथले सगळे तरुण संभाजीनगर किंवा पुण्याला नोकरीला जातात. आणि हे मात्र कोणी उपस्थित करत नाही. म्हणजे हे उपस्थित करत नाहीत. हा, दाढीवाला, हा बोला, काय म्हणजे इथल्या तरुणांना रोजगार मिळतो का?
इथल्या कुठल्याही तरुणाला अजिबात रोजगार मिळत नाही. आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचे कंटिन्यू जिल्हा अधिकारी असन यायला सगळ्याला आतापर्यंत ह्याच मागण्या केलेल्या. ह्या तरुणाला रोजगार द्या. मोठ्या मोठ्या कंपन्या यायला तयार नाही, कारण की इथं जसं पाहिजे तसं पाणी त्या लोकांना उपलब्ध नाहीये. तसं पाहिलं तसं रोज आमचे जवान पोरं यायला रोज अजिबात उपलब्ध नाहीये. आमच्या महिला भगिनी ह्या 200-200 रुपयांनी आज मी छोट्या छोट्या कंपनीत जातात. या सन्मान्य खासदार साहेब असतील, आमदार साहेब यायला खरं पाहायला गेलं तर लाज वाटायला पाहिजे. यांनी विकासाच्या नावावर निश्चित राजकारणाच्या नावावर यांनी जालन्याचा बट्टा बोळ केलेला आहे. आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या राजकीय पुढाऱ्याचा सगळ्याचा आम्ही निषेध. हे म्हणतात की जालन्यात आम्ही 1 फेस आणलं, 2 फेस आणले, 3 फेस आणले. दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही का? मला एक गोष्ट सांगायची यांना, आमच्या मित्रांना, की हे जालन्याचं नाही महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की 10 वर्षापासून यांनी जे प्रकल्प आलेले ते गुजरातला नेले. यांनी जालन्यात कोणता प्रकल्प आणला नवीन? आणि भूमिपुत्रांसाठी काय केलं? भूमिपुत्रांसाठी काहीच केलं नाही. तुम्ही जसं सांगतात की तुम्ही लोक संभाजीनगरला, पुण्याला, मुंबईला जातात शिकायला, व्यवसाय करायला, जॉब करायला, कुठं जातात तर पुणा, मुंबई, मोठ्या सिटीत. आणि हे म्हणतात की आम्ही हे प्रकल्प आणले. कोणताही प्रकल्प इथं आणलं गेलेलं नाही. सीड पार्क झालाय की सीड पार्क कागदावर झालेला आहे, कागदावर झालेला आहे. लॉजिस्टिक पार्क झाला की तो पण कागदावरच आहे. कसं काय कागदावर कसं काय ते म्हणतात? काही झालं नाही. कुठे आहे फिट लाईन? कुठे? आम्हाला दाखवा तुम्ही. चला ते 4 दिवाळीच्या भिंतीमध्ये काय कशाला दाखवतो? ते सांगा लागलं ना त्यांना. त्यांनी उद्घाटन केलं. हे दुर्दैव आहे सर. सीड पार्क माझं गाव आहे जांभोडी, तिथं पानचंद्रामध्ये सीड पार्क साठी जमीन आहे. तिथं 65 एकर गायरान जमीन अधिग्रहित करण्यात आली. तिथं साधी विटही रचण्यात आलेली नाही. बरं का सर? घेतोय तेवढं मला कळतंय. काय कुठं काय सर, मुद्दे घ्यायचे, कसे घ्यायचे? सीड पार्कची साधी विटही रचण्यात आलेली नाही. आणि बाकी जो शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी पूर्ण नागडा केलेला आहे. शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाहीये. तिथं शेतकरी उघड्यावर आलेला आहे. सर्वात महत्वाचा विषय शेतकऱ्याचा आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. शेतकऱ्याची आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्या ते फार मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यात होत आहे. ह्या विषयावर कोणीच बोलत नाही. फक्त विकास कुठला झाला. त्यांनी ICT कॉलेजचा विषय केला. मग ICT जर कॉलेज तुम्ही इथं स्थापन केलं असेल तर मग इथले मुलं औरंगाबाद, पुणा, मुंबई या साईडला का फिरायला या साईडला का शिकायला जातात? थांबा जरा 2 मिनिटं. जेव्हापासून भाजपची सरकार इथं आहे तेव्हापासून इथं सुशिक्षित बेरोजगारी जास्त वाढलेली आहे. इथं अत्याचार, महिलावरचे अत्याचार वाढलेले आहेत. इथं जे डिपार्टमेंट आहे त्यांना इथं धाक राहिलेला नाहीये, कारण की इतक्या मुलींचे इथं रोजचे विनयभंगाचे प्रकरण झाले, इथं अत्याचाराचे प्रकरण झाले, इथं गुंडे वाढले. जसे भाजपची सरकार आली तेव्हापासून भाजपच्या सरकारपासून इथं गावगुंडे जास्त वाढलेले आहेत. इथं दहशत वाढलेली, दिवसाढवळ्या गोळीबार होतो, दिवसाढवळ्या लोकांच्या घरावर दरोडे पडतात. काय या भाजपच्या सरकारने इथं आमदार जरी काँग्रेसचे असले तर गृहमंत्री हे भाजपचे. माझ्या भगिनीला विचारा, गुंडे पाळले कोणी? आज कोणत्या नेत्याकडे जास्त प्रमाणात गुंडे? त्यांना सांगता आलं पाहिजे अभिमानाने की आमदार माझ्या पक्षाचा आहे म्हणून. सांगितलं पाहिजे त्यांनी की इथे एवढी गुंडगिरी वाढली, आमदार माझ्या पक्षाचा आहे. सांगितलं पाहिजे. लाज वाटू नये. आपल्या पक्षाचा आमदार आहे, आपल्या पक्षाचा आमदार आहे, सांगायला लाज नाही वाटली पाहिजे. ते गुंड आहे. हे सगळा कार्यक्रम आहे. हा सगळा तोच कार्यक्रम आहे. हप्त्याचा कार्यक्रम आहे. हप्त्याचा. कशाचे हप्ते? ते सांगतील ना. यांना माहिती. कशाचे हप्ते? कामगार कशाचे हप्ते घेतात? टक्केवारीचे हप्ते घेते ते. सर, तुमचे आमदार हप्ते घेतात भाजपचा आरोप आहे. नाही घेते. आमचे आमदार नाही घेते. आमचा आमदार कोण जिल्ह्यातला आमदार नाही, शहरातला आमदार. आमच्या पुरा जिल्हा समाजाने खासदार काय करायला लागले? खासदारचं काम नाही का? जालन्यामध्ये 3 मर्डर झाले 3 महिन्यामध्ये. आमचा देवेंद्र फडणवीस आहे. आणि विषय काय, इथं इथल्या SP ला फोन आला तिथून तर SP इथं कारवाई करतात. 110 ला बी घरी गाडी पाठवतात. 110 कलम त्याला घरी गाडी पाठवतात हे लोक. म्हणजे गृहमंत्र्याचं ऐकतात, आमदाराचं ऐकत, आमदाराच्या घरी पोलीस पाठवते ते. साहेब, आताच आपल्याला सांगितलं इथं अत्याचार वाढलेले आहेत, घरफोड्या वाढलेल्या आहेत. आता गृहमंत्री स्वतःच पक्ष फोड्या आहेत, त्याच्यामुळे सगळे घरफोड्या वाढलेल्या आहेत. आणि हे काय सांग, आमदाराचा रोल नसतो. सरकार चालवण्याचं काम गृहमंत्र्याचं असतं. याचा अभ्यास करा. आणि हे आमदारावर आरोप करतायत, यांच्याकडे यांचा विकास
एक मिनिट यांचा विकास कसा असतो? 200 कोटी आणले, 300 कोटी आणले, रस्ते आले, तुमची गाडी घेऊन जालन्याच्या रस्त्यावर फिरा, पुढे रस्ता बनतो, मागे उखाडतो. तुम्ही बघा, फक्त स्वतःचा विकास आणि त्यातून गुत्तेदारीतून पैसा कमवणे, याच्यातूनच ज्या पद्धतीनं केंद्रानं इलेक्शनचे बॉन्डचा घोटाळा केला, तसा जालना जिल्ह्यात येथील खासदारानं गुत्तेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून फंड निर्माण करण्याचा, घर भरण्याचे काम सातत्यानं केले जातात. हे सगळे मुद्दे आहेत. ह्या जालना जिल्ह्यामध्ये जो खासदार आहेत भाजपचं आणि इथे आमदार जे आहे काँग्रेसचे आहे, ह्या दोघांचा साठ लोट आहे. तो काँग्रेसचा आमदार इथं काय म्हणतो, मेरे हात में कमल आहे, आणि हे यांनी कमल हातात घेतलेलं आहे, तुम्ही खासदारकी करा, आम्ही आमदारकी घेतो. ह्या इथं नाही का कुठल्याही जनतेचं काही काम होत नाही, आणि या ठिकाणी जनतेसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतर. सर, जालना जिल्ह्यातील टोटल हे प्रस्थापित पक्ष मॅनेज झालेले, तिकडून राजेश टोपे, बबन लोणीकर, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल, हे सगळे मॅनेज झालेले नेते आहे. आणि सगळे गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे कैवारी नाही. शेतकरी आज आत्महत्या करतो. फक्त यांच्या घरातील सगळे गुत्तेदार यांचे हजारो कोटीचे काम राजेश टोपेच्या घरात चालू आहे, दानवे साहेबांच्या घरात चालू आहे. हे कैलास शेठच्या हातात कमळ आहे. हे कैलास शेठ सुद्धा RSS नीतीचे, फक्त हे भांडणं लावून मुस्लिम समाजात, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ठेवला. आम्हाला ह्या विकासाशी काही घेणं देणं नाही, कारण सगळा आंधळा विकास आहे. आम्हाला आमच्या समाजाच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमचं मराठा समाजाचं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय हा गेल्या 40 वर्षापासून पेंडिंग आहे. प्रत्येक पक्ष हे राज्यकर्ते होऊन या ठिकाणी गेलेले आहे. मराठा समाजाच्या त्यांनी तोंडाला पानं पुसण्याचे काम केलेले. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून आदरणीय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनामधूनही आम्हाला काही असं अपेक्षेप्रमाणे काही मिळालेलं नाही. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला कोणाला पाडायचंय, ज्याला पाडा तुम्ही त्याला पाडा, पण आम्ही आता ती भूमिका स्पष्ट करणार नाही. आणि आम्ही याच्या लोकसभेत त्यांना आम्ही दाखवून देऊ. आणि आमच्या समाजाला ज्यांनी आजपर्यंत वेठी धरून त्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, त्यांना आम्ही मतदानामध्ये त्यांना जागा दाखवून देऊ. मतदान या सरकारनं एकच काम केलेले, मराठा समाज आणि ओबीसी मध्ये फक्त भांडण लावलेले, यांचं काही काम नाही. आम्ही सगळे चांगलं राहत होतो मिळून जुळून, पण या सरकारने काय केलं, ओबीसी जातीवादी सगळे, या सरकारने जातीवाद लावले या महाराष्ट्रामध्ये. आणि मोदी साहेब तर काय 15 लाखाचं सूट घालतो, 6-6 लाख रुपयाचं पेन हे करतो. आणि मी म्हणतो तुम्हाला की हे आपला भारताचा पंतप्रधान आहे का गुजरातचा पंतप्रधान आहे, सगळे उद्योग तिकडेच नेलेले त्यांनी. बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाई वाढली, आया बहिणीला विचारा कसं आहे, त्याने कसं घर चालवते, तिथे गॅसचा भाव वाढलेले, हर वस्तूचा भाव वाढलेले. त्यापेक्षा ते काँग्रेस तरी बरी होती, 400 रुपयाचं सिलेंडर आहे आणि 1000चं पार नेलेले. आता बघा, राज्य पातळीवरून देश पातळीवरचे मुद्दे, महागाई वाढली आणि सगळी ओरड आहे. स्थानिक प्रश्नांपासूनचे तुम्ही उत्तर दिली, तुम्ही काय काय नेमकं केलंय सांगितलं, पण आता देश पातळीवरचे काही मुद्दे आहेत. महागाई वाढली, पण आता ज्यावेळेस खासदार निवडून येतील त्यावेळेस या मुद्द्यांवर काही प्रकाश टाकणार आहेत का इथल्या जालनेकरांच्या? हे बघा, मला एक लोकलचा एक मुद्दा चर्चा करायची आपल्याशी, की आता काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आले, त्यांना सांगा तुमचं गाव भोकरदन आहे. पूर्वीच्या काळामध्ये भोकरदनहून जालन्याला किती वेळ लागायचा, आणि तुम्ही आज या आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमासाठी फक्त 25 मिनिटात ते भोकरदनहून जालन्याला आले असेल. म्हणजे रावसाहेब पाटील दानवे यांनी त्या रस्त्याचं काम केलं, त्या रस्त्यावरून आले. रावसाहेब दानवे यांनी जो रस्ता केला त्या रस्त्यावरून 35 मिनिटात जालन्याला पोहोचले. बरोबर आहे, ते म्हणतात तसं बरोबर आहे. रोडवर एवढे फंड खर्च झाले की कुठे देशात झाले नसतील. ते 2-2 वर्षाला रोड उखडतो आणि 2-2 वर्षाला रोड बनतो. 6 महिन्यात रोड चांगला असतो, फक्त नवीन झाला. गुत्तेदार तेच, काम आणणारे तेच, सगळं तेच, बोगस. राजकीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काय काय सांगितलं हे मतदारांना तुम्ही ऐका. ऐकल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पण पुन्हा एक सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारतो की आता तुम्ही जालनेकर आहात, जालना जिल्ह्यातले सुज्ञ नागरिक मतदार आहात, राजकीय पदाधिकारी आहात, तर आता 2024ला जे कोणी खासदार निवडून येतील त्यांनी काय काम करावं असा एक साहजिक कॉमन प्रश्न सगळ्यांना विचारतो. आणि त्याचं उत्तर एकेका वाक्यामध्ये द्यावं अशी अपेक्षा आहे, कारण हा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे. जालना जिल्हा मागासच आहे अजून बी,
जालन्याची जर काही सुधारणा झालेली नाही. मी बी 1989 आमदारकीचं इलेक्शन लढलेलो आहे. मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक, पुराणा शिवसैनिक आहे. 1989 अर्जुनरावच्या खिलाफ मी उभा होतो. मराठा महासंघाकडून उभा होतो. आहे तसं आहे तसं नाहीच. पहिलं जे होतं एक मिनिटामध्ये AR अंतुलेने मुख्यमंत्री पद होतं. 1 मिनिटात जिल्हा घोषित केलता 1981ला कोणा AR अंतुलेने. आणि मी बाळासाहेब ठाकरेच्या आदेशानुसार मी फॉर्म वापस घेऊन अर्जुनरावला पाठिंबा दिला, निवडून आणला. पण काय केलं पाहिजे आता? आता काय एक माझं मत, मराठ्याला आरक्षण भेटायला पाहिजे. पाटील दानवे खासदार झाले तर ते कॅबिनेट मंत्री होतील आणि जालना जिल्ह्याचा जो आजपर्यंत जो विकास केला याला अधिक 2 पटीने जास्त विकास करण्याचा प्रयत्न करतील. दुपटीने विकास त्या ठिकाणी करणार. नियत नाही, विजन नाही, उमेदवार नाही, चिल्लर मुद्दे घ्यायचे, इलेक्शनला समोर व्हायचं. आजच्या तारखेपर्यंत एका नाही सांगावं उमेदवार राष्ट्रीय पक्ष आहे, सगळ्यात जुना पक्ष आहे, 150 वर्षाचा पक्ष आहे. उमेदवार नाही, उमेदवार खो-खो चालू आहे, खो-खो. जी रेल्वे आणलेली त्या 2000 कोटीची रेल्वे, पण इथल्या तरुणाला रोजगार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट या MIDC मध्ये 80% भूमिपुत्रांना रोजगार मिळाला. बोला. हे सरकार फक्त खोटं बोलण्याचं काम करत आहे. लोकांना उगाच आणि सगळे भ्रष्टाचारी जमा करून हे लोक काय सिद्ध करायला लागले. सगळे सिमेंट रस्ते जे करायला लागले, एक नागपूरचा मंत्री आणि जालन्याचा मंत्री हे दोघंही पडणारे पब्लिक ह्या लोकांना ह्यांची जागा दाखवणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जालन्यामध्ये जी MIDC आहे, इथं स्थानिक भूमिपुत्रांना कुठलाही रोजगार मिळत नाहीये आणि मिळावा. येणाऱ्या खासदाराकडनं जनतेच्या याच अपेक्षा आहे की युवकांना रोजगार मिळेल असे प्रोजेक्ट इथं आणले पाहिजे. आणि इथं आता मेडिकल कॉलेज कैलास सेटच्या माध्यमातून जी मंजुरी आणली तो त्याला मंजुरी द्यावी, त्याला चालना द्यावी आणि इथल्या लोकांना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. त्यांना MSP डिक्लेअर झाली पाहिजे आणि रोजगार निर्मिती. कारण की आतापर्यंत जे सांगतात 5 टर्म इथं हे खासदार निवडून आले, एकही रोजगार निर्मितीचा प्रोजेक्ट त्यांनी आणलेला नाही. एक जो कोणी या देशामध्ये सत्तेमध्ये येईल किंवा खासदार असेल त्यांनी जनतेशी खोटं बोलणं सर्वप्रथम थांबवलं पाहिजे. खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू नये, खोटं विकासाचे खोटे आश्वासन देऊ नयेत आणि आपल्या घरातील आपल्या भावाला, बायकोला, पुतण्याला, मेवण्याला गुत्तेदारी देऊन त्याला अब्जाधीश करू नये. ही आमची एक जालनाकार म्हणून छोटीशी माफक अपेक्षा. हात जोडले जालनेकरांनी, जालना जिल्ह्यातील मतदारांनी. 5 टर्म रावसाहेब दानवे खासदार होते, त्यांनी केंद्रामध्ये मंत्रीपद पण भूषवलेलं आहे आणि भविष्यात जर ते मंत्री झाले किंवा खासदार झाले किंवा काँग्रेसच्या कोणी खासदार झाला, जो कोणी खासदार होईल त्यांनी हे हात जोडलेली वेदना ऐकावी आणि जालना जिल्ह्यातील मतदारांचं, लोकांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा इथल्या मतदारांनी व्यक्त केलेली आहे. जनतेचा कौल काय असेल हे 4 जून नंतर कळेल, पण त्यानंतर जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावे. जालना जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जावी अशा पद्धतीनं कृती करावी अशी अपेक्षा इथं व्यक्त केली आहेत. सर्व जालनेकरांचे मी आभार मानतो आणि आवाज महाराष्ट्राचा या शो मध्ये इथंच थांबतो. तुम्ही पाहत राहा साम TV.